चिंबूर लाल डोंगर में श्री आई एकवीरा देवी मंदिर का निर्माण कर उद्घाटन किया गया। चिंबूर के लाल डोंगर में श्री आई एकवीरा देवी मंदिर का निर्माण कार्य पूर्व नगर सेवक राजन माहौलकर और पूर्व नगर सेविका सीमा माहौलकर के अथक प्रयास से बनाया गया है। चिंबूर लाल डोंगर में श्री आई एकवीरा देवी का मंदिर बनाने की वजह से स्थानीय लोग में खुशी का माहौल है, जिसमें मंदिर उद्घाटन के समय कई नेता और कार्यकर्ता मौजूद थे, जिसमें इस अवसर पर मौजूद स्थानीय लोगों ने विधायक प्रकाश फातर्पेकर और पूर्व नगर सेवक राजन माहौलकर और सीमा माहौलकर का आभार व्यक्त किया। जिसमें आयोजक राजन माहौलकर ने सीएन न्यूज से बात करते हुए बताया कि ये मंदिर विधायक प्रकाश फातर्पेकर के मार्गदर्शन में बनाया गया है। आज खरंच खुशीचं वातावरण आहे। आज एकवीरा आईचं मंदिर झालं आहे। आज मी कमीत कमी 10 वर्षापासून आईकडे येतो आहे, नमस्कार करतो, आशीर्वाद घेतो, पूजा करतो आणि जातो। आणि हे जे सुंदर असं तुम्हाला मंदिर दिसतंय हे आमचे मित्र राजेंद्र माहुलकर यांनी हे बनवले आहे आणि सुंदर 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 असं हे झालेलं आहे। त्यामुळे ठीक आहे, तो म्हणतो दोघांचं, पण ह्यांनी बनवलेलं आहे, त्याचं क्रेडिट त्यालाच गेलं पाहिजे। आणि आमचे परम मित्र आहेत आणि नेहमी मला सहकार्य करतात। आता कसं आहे, मंदिरं होतात, राम मंदिर तर व्हायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल काही वाद नाही। चांगले ना, राम मंदिर होते, पुष्कळ दिवस रखडलेलं, आज राम मंदिर होते, सगळ्यांनाच आवडणारं आहे ते आणि झालं पाहिजे। तसंच आम्ही माहुलकर वगैरे हे सगळे प्रत्येक नगरसेवक असताना पण त्यांनी पण मंदिरं बांधलीत ना, असं नाही की मीच एकटा बांधतो आहे, त्यांनी पण भरपूर मंदिरं बांधली। त्यांना मी वचन दिलं आहे, आता 10 मिनिटापूर्वी ते ना वचन दिलं आहे, ते मी आणि ते दोघंही मिळून पूर्ण करणार। आला आज्ञा झाली आणि त्यांच्या माध्यमातून आमचे मुख्य राकेश कदम आणि त्याचे सहकारी यांनी मला भेटल्याच्या नंतर प्रकाश भाऊंचा बोलून ही सुरुवात आम्ही ताबडतोब केली आणि त्याचा पाठपुरावा करून जे ज्यांना जमत नसेल एक वेळा जायला ते इथं नक्कीच येतील। मी अगोदर बी 2-3 वेळा आमची चर्चा झाली, आत्ताही चर्चा झाली आणि मला वाटतं एक महिन्याच्या आत ते पॉझिटिव्ह हे देतील। नेहमी माहुलकर साहेब आमचे प्रकाश भाऊ आहेत, हे आमचे मोठ्या भावाप्रमाणे आहेत आणि मला जेव्हा कधी काही मदत लागली आहे, या दोघांनी कधी आम्हाला म्हणजे सहकार्यासाठी कधी उभे राहिलेत आणि असे 2 दानशूर व्यक्तिमत्व समाजसेवक आमच्या चेंबूर विभागात लाभलेत। त्यासाठी मी खरंच या सर्वांचं म्हणजे एकवीरा माऊलीचं खरंच मी त्यांचे म्हणजे आशीर्वादातून आभार मानतो, कारण की या 2 व्यक्तींमुळं आमचं चेंबूर एवढं छान चाललं आहे। इथं मंदिराचं काम घ्या, अजून मस्जिदचं काम घ्या आणि अजून बाकी धार्मिक काही गोष्टी असतील, या दोघांमुळे एवढं छान होतात। त्यासाठी मी राजन भाऊ आणि प्रकाश भाऊंचं खरंच मनापासून आभार मानतो, कारण की ते एकदम घरातल्याप्रमाणे घरातल्यासारखं येऊन छोटं काम कुठलं असेल ते बघून आणि रात्रंदिवस कुठलाही कार्यक्रम असेल आमच्या घरामध्ये किंवा काही असू दे तर प्रकाश भाऊ आणि राजन भाऊंची यांनी उपस्थिती असते। यांचं नेहमीच आमच्या मंदिरावरती आमच्या मंडळावरती नेहमी सहकार्य राहू दे, हीच एकवीराचरणी प्रार्थना है। आज हम लोग का सबका एक अच्छा भाग्य है कि आज यहाँ पर आई एकवीरा देवी का नया मंदिर का जीर्णोद्धार हो रहा है और वो हमारे भाई श्री माहुलकर जी, हमारे बड़े भाई श्री प्रकाश फातर्पेकर साहब। देखिए, जहाँ पर धर्म होता है वहाँ पर कोई भी पार्टी नहीं देखते हैं, हम लोग सब चेंबूर के लोग मिलकर काम करते हैं और प्रकाश भाऊ का हमारे को हमेशा हर चीज़ में सपोर्ट रहा। अभी हमारा 13 पंथ के महाश्रमण जी आए थे, उसमें भी बहुत उन्होंने पूरी मदद की और राजन भाई भी ऐसे हैं, बहुत बड़ा शिव जी का मंदिर माहौल गांव में बनाया और बुद्ध विहार बनाया। वहाँ पर बड़ी बड़ी जो चीज़ें हैं, वास्तु है, वो इनके हाथ से हो रही है। इनका दिल बड़ा है और ये हमेशा आई की कृपा है कि इनको और ताकत मिले और ये जैसा कह रहे हैं कि बाजू का हनुमान मंदिर, शंकर मंदिर भी और भी सब लोग मिलकर यहाँ पर लाल डोंगर में एक नया हिंदुओं का तीर्थ स्थान बने, एक अच्छी मंदिर बने और लोगों की आस्था बने, लोगों को आशीर्वाद मिले, यहाँ के लोग फले फूले, ऐसा मैं कहूँगा। धन्यवाद। आई एकवीरा मंदिर हा खरोखर पहिले डोंगरावर होता, ती आता देवी माता आमची खाली आलेली आहे। आम्हाला खूप खंत वाटत होतं की देवीचं मंदिर आमचं खाली आल्यानंतर कुठे जाईल, काय होईल, काय नाही, ह्याची चिंता होत होती।
कसं काय, आता बिल्डरनी काही दिवसांपूर्वी आम्हाला एक छोटं मंदिर बांधून दिलं होतं कच्चं, पण त्याच मंदिराला रूपांतर देण्यासाठी भाऊ आणि राजन माहुलकर साहेब आणि भाऊ ह्या दोघांनी कोऑर्डिनेट करून हा एक छोटा मंदिर बांधलेला आहे. आई एकविरेचरणी आम्ही लोकांना एकविरेला जायला कोणाकोणाला जमत नाही. आजही खूप गोरगरीब लोक आहेत की ज्यांची परिस्थिती अशी आहे की ते एकविरेला जाऊ शकत नाही. पण आज गेले अनेक वर्ष माझ्या माहितीत अनेक वर्ष इथे आता खाली देवी आल्यापासून तर आणखीन जोरात मला वाटतं आपली पालखी जी आहे, एकविरे आईची यात्रा जी असते, ती यात्रेला पहिले इकडची भरपूर लोक आपली लाल डोंगरची जायची इथे लोणावळ्याला. आज खूप वेगळ्या पद्धतीने आईची पालखी लालडोंगर विभागातून निघते आणि संपूर्ण लालडोंगर विभागाला एक फेरफटका असतो. आणि त्या आईच्या लोणावळीचा जो आनंद आहे तो ह्या लालडोंगरमध्ये घेता येतो. आणि खरोखर माहुलकर साहेब आणि भाऊंना मी खरोखर धन्यवाद देईल की बाबा आज हा मंदिर इकडे तुम्ही बांधलात आणि जो आईचा रूप इकडे आणून बसवलात त्याबद्दल, आणि आईनेच ती तुम्हाला काहीतरी सद्भावना दिली असेल आणि आई कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन तुमच्या सर्वांच्या सहकार्याने इथे येऊन बसली. आई त्यांनी सर्वांना प्रार्थना करतो की आई खरोखर या सर्वांना आम्हाला सर्वांना सुखा समृद्धीने आनंदाने भरभराटीने आरोग्यदायी धनसंपत्ती असा सोनेरी जीवन आमच्यात सर्वांचं जावं आणि आमच्या पाठीशी कायमस्वरूपी उभी राहा एवढीच प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, अंबे माते की जय. उदो उदो. सोनेरी दिवस आहे कारण दोन कर एकत्र आले आहेत. जसे सगळ्यांना दोन हात असतात आणि त्या दोन हाताने चांगली कामं होतात, तसे एक आमचे नेहमी मोठ्या भावाप्रमाणे राजनजी माहुलकर आणि प्रकाशभाऊ फातर्पेकर हे दोन्ही हाताने चेंबूरचं सत्कार्य करत आहे. आज फातर्पेकर साहेबांनी पण चेंबूरमध्ये माझ्यामध्ये 41 मंदिरे बांधले. त्याचप्रमाणे माहुलकर साहेबांनी पण बाळूमामाचं मंदिर असू दे, मस्जिद असू दे किंवा गुरुद्वारा असू दे, बौद्ध विहार असू दे, असं वेगवेगळे मंदिर बांधून ते नुसते मंदिर नाही बांधत तर हे दोघं मिळून लोकांची मनं जिंकत आहेत. आणि मी त्यांचा एकनिष्ठपणा नक्कीच त्यांना कामाला येईल आणि अशीच ही प्रेमाची मशाल ज्वलंत राहू दे आणि ते मशाल नेहमी तेवत राहू दे, ही अशी आई जगदंबेजवळ, आई एकविराजवळ प्रार्थना करतो. बघा, श्री एकविरा आई मंदिर हा जीर्णोद्धार आज आमचा असा आयुष्यातला हा मोठा सण आहे की हा सण आम्ही कधी ह्या डोळ्यांनी पाहिला नसता. पण आज राजन माहुलकर साहेबांच्या रूपाने आज हे मंदिर जे एकविरा आई मंदिर हा जीर्णोद्धार आज आम्ही पाहतो आहे. आणि तसंच आमचे रुपेश वाघ साहेब ह्यांनी सांगितल्याप्रमाणे नुसतं पाठी लागले होते की माहुलकर साहेब हे मंदिर झालंच पाहिजे. त्यांनी एक बोर्ड दाखवलं, पण आज माहुलकर साहेबांनी पूर्ण हातच देऊन टाकला आणि हे जीर्णोद्धारात त्यांच्या रूपाने आम्ही पाहतो आहे. आणि आमचे सर्व सहकारी अहोरात्र प्रयत्न करत होते आणि त्या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे. आणि ते यश असं नाही की आज आमदार प्रकाशभाऊ फातर्पेकर हे सुद्धा बोलले की माझे मित्र आहेत. कोण? तर राजन माहुलकर साहेब. ते जर बांधत असतील तर माझं कुठचंही त्यांना विरोध नसणार आणि काही नसणार, त्यांना माझी साथ असणार. आणि ती साथ आज आम्ही डोळ्याने आमच्या पाहिली की दोघं एकामेकाच्या खांद्यावर हात टाकून एकरूप होऊन आज या मंदिराचं दर्शन घेतलं, जीर्णोद्धार केला. तसंच आमचे रुपेश वाघ न पक्ष ना मतभेद नाही कोणता संघर्ष असा करून हे आज जे मंदिर उभं राहिलं. तर मी असं खरोखर त्यांना रुपेश वाघनासुद्धा मी धन्यवाद देतो, कारण त्यांच्या रूपाने एवढी मोठी वास्तू आज माहुलकर साहेबांकडनं आणि तसं प्रकाशभाऊ फातर्पेकरांना समजूत घालून सर्व ही आज वास्तू उभी केली. बघा, आता रोड कटिंग आम्ही आज ऐकतो आहे 4-5 वर्ष झाली कटिंग होणार आहे, पण त्या आई माऊलीने थांबवलेलं आहे आणि याच्यापुढे बी आई माऊली थांबवेल अशी आमची अपेक्षा आहे. आई एकविराचे मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. त्याबद्दल सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे आभार. आणि सगळे कार्यकर्ते जे दिवसरात्र प्रयत्न करून सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आज इतकं मोठं मंदिर सगळ्यांच्या प्रयत्नाने उभे राहिले. त्यामुळे सगळ्यांचे आभार मानून माझे 2 शब्द. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.